बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. व्हॉइस या वर्षीच्या पावसाळ्यातला आहे, रेसिपी गेल्या वर्षीच्या पावसाळ्यातली. कधी कधी वाटतं आई असणं म्हणजे रोज एक छोटासा मास्टर शेफ चॅलेंजच आहे. पण जिंकायचं तर आहेच ना, आपल्याच छोट्याशा फूड क्रिटिकचं मन. म्हणून मग आजचा टिफिन बनला आहे स्पेशल मिशन मोडवर, म्हणजे बनला होता. तर आजच्या रेसिपीमध्ये आधी करायला घेतली होती मी चपाती. पहिले तर पीठ मळायला घेतलं. ही चपाती प्लेन नव्हती बरं का, ओव्याची चपाती होती. चपातीचं पीठ मळतानाच त्यामध्ये मी थोडासा चोळून ओवा टाकला होता. खूप छान लागते. जेव्हा चपाती बनवायला घेतली तेव्हा त्याच्या फोल्ड्स करताना सुद्धा मनसोक्त तूप टाकलं होतं. असली भारी लागते सांगू ही चपाती, बट्टरपेक्षा भारी. एकच चपाती दिली होती मी आदूला स्कूलमध्ये. आधीच सांगते व्हिडिओच्या सुरुवातीला, शेवटी ती अर्धीच खाल्लेली आहे, पण खूप छान झालेली. एवढी आवडली, मम्मा तू रोज अशीच बनव, हे तिने मला गाडीवरून येता येताच सांगितलं होतं. यावर तुम्हाला डोळे झाकून विश्वास ठेवणं अनिवार्य आहे. एवढ्या दिवसांनंतर सुद्धा व्हॉइस देताना मला ती मोमेंट आठवते आहे. मग भाजी आज थोडं मिक्सअपच केलं. फ्लॉवर, मटार, टोमॅटो हे सगळं गुपचूप एकत्र करून टाकलं. गुपचूप यासाठी कारण आम्हाला भाज्या आवडत नाही असं नाही आहे बरं का. आम्हाला एवढं आवडतं आणि एवढ्या आवडतात सगळ्या भाज्या की कधी कधी आम्ही कच्च्या भाज्यांवरच ताव मारतो. तेही बरोबर नाही आहे ना. कच्च्या भाज्या कशा, थोड्याशा तरी वापरायला हव्यातच. मग त्या कच्च्या भाज्या कापलेल्या थोड्याशा लपून लपून भाजी बनेपर्यंत ठेवल्या, म्हणून ते गुपचूप. पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर मलाच जरा भाजीमध्ये प्रोटीनची कमतरता वाटली. मस्तपैकी भाजीमध्ये तडका दिला होता. कढीपत्ता, जिरं, जे काही आपण नॉर्मली फोडणीसाठी करतो, बेसिक, अगदी बेसिक. तर भाजी फ्लॉवरची तयार झाली. पण जेव्हा त्या भाजीकडे पाहिलं, मला जरा त्या भाजीमध्ये प्रोटीनची कमतरता वाटली. वरून पुन्हा थोडंसं पनीर कुचकरून टाकूया असा विचार डोक्यात आला. पुन्हा फ्रीजमधून थोडंसं पनीरचा तुकडा घेतला, कुचकरला, थोडासा तेलामध्ये फ्राय केला आणि जी तयार झालेली भाजी होती ती त्यामध्ये ॲड केली. आता हे पिठाचं मळण्याचं काम पूर्ण झालं की तुम्हाला व्हिडिओ दिसेलच मी भाजी कशी केली ते. त्यामध्ये भाजी दिसते एकदम साधी बरं का, पण तुम्हाला सांगते सॉलिड पंच होता तिच्यामध्ये. खूप छान. ॲटलिस्ट ही भाजी तयार झाल्यानंतर मला ते फेसबुकवर पोस्ट लिहिताना येतं ना, फिलिंग वॉट, तर तसं फिलिंग सॅटिस्फाय असं वाटत होतं. डब्बा भरताना एकदम सॅटिस्फाईंग फिलिंग होती, जसं की मी एक छोटा खजिनाच तयार केला आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करता करता मध्येच मला नोटिफिकेशन्स दिसले. कमेंटवर कमेंट येत चालल्या होत्या की सुरळीची वडी फार जोरात चालू होती. सुरळीची वडी रेसिपी जी माझ्या आईने केली तिला तब्बल हजारोने व्ह्यूज यायला सुरुवात झालेली. ठीक आहे, ते सर्व पाहिलं आणि बेसिकली फ्लॉवर, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मटारचे दाणे असं सगळं साहित्य जे तुम्हाला मी मगाशी तोंडी सांगितलं, पण आता तुम्ही बघितलं, ते सर्व वापरून एकदम बेसिकशी फोडणी देऊन फिकीशी भाजी तयार करून घेतली. आता या भाजीची गोष्ट तर जवळजवळ मी तुम्हाला तोंडी सांगूनच टाकलेली आहे की कशी मला ती पूर्वी सॅटिस्फाय नव्हती वाटली, नंतर कसं मी तिला फुलफिल केलं आणि माझं फिलिंग सॅटिस्फाईंग कंप्लीट केलं. तर अशा प्रकारे ही भाजी तयार झाली. मी तयार केलेली चपाती आणि भाजीचा डब्बा मी तिला घेऊन शाळेमध्ये पाठवलं. आता डब्बा जेव्हा ती परत घेऊन आली शाळेतून आल्यानंतर, तेव्हा मी जेव्हा खोलून बघितला तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हलकासा हसू आला, कारण अर्धी चपाती आणि थोडी भाजी बाकीच होती. म्हणजे वाईट काय त्यात, ठीक आहे, मिशन हाफ सक्सेसफुल झालं आहे. आज एवढं यश मला पुरेसं आहे बरं का, असं स्वतःच्या मनाला समजावलं. आई आणि स्वयंपाक, मग डब्बा असो की जेवण, म्हणजे फक्त बनवणं नाही ना, ते बनवणं, सजवणं आणि पोटात प्रमाणात जातं आहे की नाही हे पाहणं. थोडं न्यूट्रिशन, थोडं इमोशन्स आणि म्हटलं तर भरपूर सोपं. छोट्या छोट्या आवडत्या झाडांना जसं आपण प्रेमाने मोठं करतो, त्याहून कित्येक पटीने जास्त प्रेम आपण आपल्या मुलांवर करतो. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देता देता आपण कळत नकळत किती एक्सपर्ट होऊन जातो या गोष्टींमध्ये हे आपल्यालाही माहिती नसतं. कधी कधी पोषक तत्त्व देता देता आपल्याकडनं काही काही राहून जातात गोष्टी, पण आपण सतत त्या विचारात असतोच ना.
कधी कधी वाटत असेल की आपण कुठे कमी तर नाही पडत आहे ना, तर नाही. कमी जास्त पडतो ह्या पारड्यामध्ये बघण्यापेक्षा आपण स्वतःला दिवसेंदिवस डेव्हलप करतो आहे आणि काही ना काहीतरी नवीन शिकतो आहे, त्यांच्यासोबत आपणही मोठे होतो आहे, ही फिलिंग खूप छान वाटते. असा विचार केल्याने कामही खूप सोपे जातात. खूप मोठी एक जबाबदारी आपण खूप अलगद सोप्यासोपी पार करण्याची एक वेगळीच शक्ती मिळून जाते. असं भरपूर सारं तूप घालून ही ओव्याची चपाती खूप मस्त झाली होती. बरं, मी सांगितलं नाही तर तुम्हाला विसर पडतो म्हणून सांगावं लागतं. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा बघून झाल्यानंतर. शेअर करा सगळ्या टिफिन क्वीन मम्मींसोबत, आईसोबत, आजींसोबत. आजकाल आजी वगैरे पण फार यूट्यूब बघतात बरं का. बरोबर आहे ना? तुमच्यासमोर पण आल्या का तशा? भरपूर सारं यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती वगैरे ॲक्टिव्ह येत असणाऱ्या आजी लोक. ठीक आहे, मजेचा भाग सोडला तर त्यांना आठवणीने शेअर करा. आणि हो, होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कधी कधी डब्बा संपला की जिंकल्यासारखं वाटतं, पण खरं तर अर्धा उरलेला डब्बा बघून पण मी मनसोक्त हसते, अगदी मनातून. कारण माझं काम जेवण देणं नाही, माझं काम आहे रोज प्रयत्न करणं, रोज समजून घेणं. आई असणं म्हणजे परिपूर्ण होणं नाही ना. आई असणं म्हणजे उरलेली भाजीही, अर्धवट खाल्लेली चपातीही आणि तरीसुद्धा भरलेलं मनही. हा डब्बा म्हणजे व्हिटॅमिन, प्रोटीन नाही फक्त, या सगळ्यासोबत जास्त महत्त्वाचं आहे माझं असणं. रोज काही ना काही कमी जास्त होतं, ते होतच राहणार आहे. पण त्या छोट्या बोटांनी उचललेला प्रत्येक घास मला हे सांगतो, आई तू अगदी बरोबर आहेस, अगदी पुरेशी. पुन्हा भेटूया अशाच एका टिफिनच्या गोष्टीसह. पुढच्या डब्याच्या गोष्टीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, हॅपी कुकिंग अँड हॅपी पॅरेंटिंग. बाय.